तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, भारतरत्न क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र असं अभिवादन करून आज या ठिकाणी आपण आधार फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये एकत्रित आलेलो आहोत। माझा तुम्हा सर्वांना स्नेहपूर्वक या ठिकाणी जय भीम। मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने जगभरामध्ये अशाच प्रकारे ऑनलाईन डिजिटल मोडवर जयंती महोत्सव साजरा करून डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम हा सर्व ठिकाणी चालू असलेला आपल्याला दिसून येतो। आणि याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मीही एक व्याख्यानमाला आयोजित केली होती आणि त्यानंतर या माझ्या व्याख्यानमालेमध्ये सहभागी झालेले आमचे मित्र डॉक्टर पाईकराव सर यांनी मला आज या आधार फाउंडेशनच्या या व्याख्यानमालेमध्ये निमंत्रित केलं आणि या ठिकाणी या व्याख्यानमालेला उपस्थित राहत असताना मला निश्चितच आनंद होत आहे। आपण आज या ठिकाणी एक असा विषय घेतलेला आहे अभ्यासासाठी, ऐकण्यासाठी, आणि मी त्या विषयावरती बोलणार आहे। तो विषय म्हणजे जगातील पहिली लष्कर भरतीची चळवळ। खरं तर हा विषय ऐकून अनेकांना या विषयाच्या संदर्भामध्ये एक उत्सुकता निर्माण झाली की निश्चित हा विषय काय आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीमध्ये आपण काम करणारे सर्व आपण पाहतो की आंबेडकरी चळवळीमध्ये ज्या काही चळवळी झाल्या त्या चळवळीची पायाभरणी कुठून झाली या संदर्भातला हा विषय असलेला मला या ठिकाणी दिसून येतो। या आधार फाउंडेशनच्या वतीने मला आज या ठिकाणी या व्याख्यानमालेमध्ये बोलण्याची संधी दिल्याबद्दल या आधार फाउंडेशन सोलापूरचे भाषा व लिपी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉक्टर धम्मपाल माशाळकर, श्री मयुरेश खडके, डॉक्टर संजय पाईकराव, डॉक्टर महादेव वाघमारे, डॉक्टर नभा काकडे मॅडम, प्रदीप दादा म्हैसेकरजी, डॉक्टर अनिता शिंदे, डॉक्टर सुनीता सावरकर यांचे मी आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर या व्याख्यानमालेच्या निमित्ताने मी माझे आदरणीय गुरुवर्य मुंबई विद्यापीठातील इतिहासाचे माजी विभाग प्रमुख ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझा संशोधन ग्रंथ सादर केला असे डॉक्टर TR घोबले सर, त्याचबरोबर इतिहास विभागातील आमचे प्राध्यापक डॉक्टर किशोर गायकवाड सर, या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि या विषयाला मी या ठिकाणी सुरुवात करत आहे। खरं तर हा जो विषय आहे हा विषय सर्वांना माहिती असलेला विषय आहे, परंतु माहिती आहे परंतु या विषयामध्ये नेमकं काय झालेलं होतं या संदर्भातला एक थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करत आहे। इतिहासामध्ये ज्यावेळेस आपण इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळेला असं आहे की सोर्स नसेल, संदर्भ साधन नसतील तर तो इतिहास नाही असं या ठिकाणी गृहीत धरलं जातं। आणि आपण पाहतो की भारतामध्ये सामान्य तळागाळातल्या माणसांचा, वंचितांचा इतिहास धुंडाळायचा असेल तर त्याच्या इतिहासाची रूढ अर्थाची साधने आढळत नाहीत आणि मग नो सोर्स नो हिस्ट्री असे म्हणून त्याच्या योगदानाच्या श्रेयापासून आपण त्यांना वंचित ठेवणार का असा प्रकारचा एक प्रश्न निर्माण होतो। आणि म्हणून या संदर्भामध्ये हा जो इतिहास मागे राहिलेला होता किंवा या विषयामध्ये जास्त अभ्यास झालेला नव्हता त्या विषयाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न या माध्यमातून या ठिकाणी मी करत आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, जो समाज इतिहास विसरतो
तो समाज इतिहास घडवू शकत नाही. आणि म्हणून इतिहास विसरणं हे कधीही वाईट आहे. कारण इतिहासाचा जो काही मूळ हेतू आहे तो मूळ हेतू असा असतो की गतकालीन घडामोडींचा केवळ विद्यार्थ्यांस जाणीव करून देणे हा नसून गतकालीन घडामोडीपासून आपण काय बोध घ्यायला पाहिजे हे समजून त्याप्रमाणे आपले भविष्य घडविण्यासाठी वर्तमान काळात तशी आपली वर्तणूक ठेवणे हा इतिहासाचा एक मूळ हेतू असतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातत्याने या देशामध्ये जी त्यांनी सामाजिक चळवळ उभी केली होती त्या चळवळीमध्ये इतिहासाला अत्यंत महत्वाचं स्थान देताना आपल्याला दिसतात. डॉक्टर आंबेडकरांनी या देशातील असणाऱ्या या संपूर्ण वंचित समाजाचा इतिहास हा धुंडाळून काढला. शूद्रपूर्वी कोण होते, अस्पृश्य मूळचे कोण होते, त्याचबरोबर क्रांती प्रतिक्रांती या सर्व पुस्तकांमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाचा इतिहास पुढे आणलेला आपल्याला दिसून येतो. आता मित्रांनो, या ठिकाणी हे जे टायटल मी दिलेलं आहे जगातील पहिली लष्कर भरतीची चळवळ, आणि खरी गोष्ट आहे की माझ्या तरी ऐकण्यामध्ये आजपर्यंत संपूर्ण जगामध्ये किंवा भारताच्या कोणत्या भागामध्ये आम्हाला लष्करामध्ये घ्या अशा प्रकारची एखादी चळवळ झाली होती असं या ठिकाणी मला तरी आढळत नाही. आणि मग ही चळवळ करणारे कोण होते, तर ही चळवळ करणारे जे होते ते होते या महाराष्ट्रातील असणारे महार समाजाचे, जे पूर्वाश्रमीचे महार होते. 14 ऑक्टोबर 1956 ला ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवेदनानुसार या ठिकाणी बौद्ध धम्म घेतला आणि आज ते बौद्ध म्हणून वावरत आहेत. परंतु त्या समाजाचा जो इतिहास आहे तो इतिहास काय आहे, तर तो इतिहास आहे शौर्यपणाचा आणि शूरवीरतेचा इतिहास असणार आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाड चौदार तळे सत्याग्रह या ठिकाणी असं म्हणतात की जा त्या भीमा कोरेगावला जा आणि जाऊन त्या ठिकाणी पहा, भीमा नदीच्या तीरावरती एक स्तंभ उभा आहे आणि हा स्तंभ जो आहे हा स्तंभ तुम्ही शूरांची संतान आहात, तुम्ही शूर आहात, तुम्ही मेष राशीचे नसून तुम्ही सिंह राशीचे आहात, अशा प्रकारचं आवाहन त्या महाड चौदार तळे सत्याग्रहाच्या क्रांतीच्या निमित्ताने करताना आपल्याला दिसतात. आता हे डॉक्टर आंबेडकर या समाजामध्ये अशा प्रकारची जाणीव निर्माण करून का देतात, तर डॉक्टर आंबेडकरांना मानव मुक्तीची एक मोठी चळवळ उभी करायची होती त्यामुळे. आणि आपण पाहतो की ही जी चळवळ आहे या चळवळीची जी काय सुरुवात आहे तीच मुळात या विषयापासून झालेली आपल्याला दिसून येते. मी माझा संशोधनाचा अभ्यास करत असताना मी सातारा जिल्ह्यामध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी मिलिटरी हापसंगी हे एक गाव आहे आणि त्या मिलिटरी हापसिंगी या गावामध्ये गडकरी गडांकुश असे दोन आडनावाचे लोक हे त्या हापसिंगी या मिलिटरी हापसिंगी या गावामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. तर हे जे लोक आहेत हे कोण आहेत, तर त्यांच्याशी जेव्हा मी बोलत होतो, त्यांची जेव्हा मी इंटरव्ह्यू घेतली त्यावेळेला त्यांनी सांगितलं मला की हे जे संपूर्ण गाव आहे हे संपूर्ण गाव आहे, या गावातील सगळे लोक मिलिटरीमध्ये आहेत. आपल्याला देखील माहिती असेल, आपण सातारा जिल्ह्यातल्या मिलिटरी हापसिंगी या गावाचा इतिहास जर पाहिला आजच्या संदर्भामध्ये तरी आपल्याला असं दिसून येतं की या गावातील असणाऱ्या सर्व जातीचे लोक मिलिटरी सेवेमध्ये आहेत. सांगायचा मुद्दा असा आहे की यांचं आडनाव गडकरी आणि गडांकुश आहे. आणि मी विचारलं त्यांना की तुमचं आडनाव हे गडकरी आणि गडांकुश कसं, तर त्यांनी मला सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी हा जो हापसंगी गाव आहे हे किल्ल्यावरती गाव आहे आणि या किल्ल्याचा सर्व कारभार आम्हाला सांभाळायला दिलेला होता आणि म्हणून आमचं नाव हे गडकरी म्हणजे गडाचा कारभार करणारे आणि गडांकुश म्हणजे गडावरती अंकुश असणारे लोक. तर अशी मी ती इंटरव्ह्यू घेत होतो, काही गोष्टींचा उलगडा होत होता. त्याच वेळेला त्यांनी मला एक सांगितलं, त्यांचं वय त्यावेळेला मला वाटतं की एक 70-75 काहीतरी वय होतं मी ज्या वेळेला त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता त्यावेळेला. तर त्या दरम्यान त्यांनी मला असं सांगितलं की त्यांची नियुक्ती जी होती ती राष्ट्रपती भवनाच्या प्रवेशद्वारावरती होती आणि ते महार रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. आणि मग ते त्या ठिकाणी दिल्लीमध्ये असताना त्यांच्या पत्नीसोबत एक दिवस संध्याकाळी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले असता डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांच्याकडे पाहून त्यांना विचारलं की अरे तुम्ही मुंबईतून एवढ्या लांब कशाला आले महाराष्ट्रातून. तर त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब आम्ही इथेच असतो, दिल्लीमध्येच आम्ही राहायला आहे. तर बाबासाहेब म्हटले की कुठे राहता तुम्ही. तर त्यांनी सांगितलं की बाबासाहेब मी महार रेजिमेंट मध्ये आहे, मी सैनिक आहे आणि माझी ड्युटी जी आहे ती राष्ट्रपती भवनावरती राष्ट्रपतींच्या संरक्षणाच्या संदर्भातली माझी ड्युटी आहे असं त्यांनी मला सांगितलं. तर मग डॉक्टर आंबेडकरांच्या डोळ्यामध्ये त्यावेळेला अश्रू तराळले असं त्यांनी सांगितलं आणि डॉक्टर आंबेडकर असं म्हटले की आज मला आनंद वाटला की जी अपेक्षा मी 1941 मध्ये 1940 मध्ये व्यक्त करत होतो की या देशातील असणाऱ्या प्रस्थापित वर्गानेच नव्हे तर बाहेरून आलेल्या ब्रिटिशांनी देखील महार समाजाचा वेळोवेळी लष्करामध्ये वापर करून घेतला, परंतु नंतर त्यांची वेळ संपली आणि त्यांना लष्करातून बाहेर काढलं. ज्या वेळेला मी ब्रिटिशांकडे या संदर्भातली मागणी केली की महार समाजाला या ठिकाणी लष्करामध्ये घ्या, त्यांची स्वतंत्र पलटण बनवा, स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने ही मागणी केली होती आणि ती मागणी करत असताना मी लोकांना आवाहन करत होतो की महार समाजाचा आपला जो हा काय दैदिप्यमान इतिहास आहे, श्रेष्ठत्वाचा इतिहास आहे, वीरतेचा इतिहास आहे, याच्यामध्ये कुठेतरी तुम्ही एक अशी कामगिरी करून दाखवा की तुमचं नाव होईल, तुमच्या समाजाचं नाव होईल. आणि बाबासाहेब त्यांना म्हटले की मला तुमचा खूप अभिमान वाटतो की तुम्ही या माझं जे काही हे होतं सांगणं होतं की महार समाजाने कशा पद्धतीने राहिलं पाहिजे आणि आज तुम्ही या महार रेजिमेंटच्या माध्यमातून जे काही काम या देशाच्या राष्ट्रपतीच्या संरक्षणापर्यंत जे करत आहात ते पाहून मला या ठिकाणी आनंद झालेला आहे. आणि खरोखरच डॉक्टर आंबेडकरांना या महार रेजिमेंट विषयी आस्था होती, कारण डॉक्टर आंबेडकरांचे वडील स्वतः या महार बटालियन मध्ये नोकरीला होते, ते स्वतः सुभेदार होते, सुभेदार रामजी सकपाळ. आणि म्हणून हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आवडीचा हा विषय आहे आणि म्हणून या विषयाच्या संदर्भामध्ये आपण पाहत असताना आपण पाहतो की मग हा विषय मी निवडला की बाबा हा विषय आहे की जगातील पहिली लष्कर भरतीची चळवळ, कारण बाबासाहेबांनी याच्यामध्ये खूप महत्वाचं काम केलेलं आपण पुढे ते पाहणारच आहोत. तर ही जी काही लष्कर भरतीची चळवळ करावी का लागली होती किंवा काय कारण होतं, तर आपण पाहतो की ही महार समाज जो आहे हा महार समाज हा हिंदू धर्म व्यवस्थेने महारांना अस्पृश्य म्हणून गणलेलं होतं. मनुवादी इतिहासकारांनी या समाजाचा खरा इतिहास लपवलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाचा खरा इतिहास शोधला आणि समाजासमोर सांगितलं की तुमचा इतिहास हा शूरांचा इतिहास आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की अनेक इतिहासकारांनी, अनेक संशोधकांनी, त्यामध्ये आपण पाहतो की एस.व्ही. केतकर असतील, इरावती कर्वे असतील, महात्मा फुले असतील, यांनी असं सांगितलं की महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र. विल्सन यांनी अशा प्रकारची उत्पत्ती केली, ती मान्य केली गेली. आणि आजही महार समाजाला एस्कर, भूमिपुत्र, थोरल्या घरचे म्हणून त्या काळामध्ये ओळखलं जायचं. त्याचबरोबर महार हे नागवंशी होते, कारण त्यांच्या मागे नाग हे लावलं जायचं, अमृतनाग, बहिर्नाग, सिद्धनाग अशा पद्धतीने. आणि म्हणून मग ही जात अशा अस्पृश्यतेच्या गर्तेत कशी काय गेली या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रोकन मेन सिद्धांत मांडला आणि कशा पद्धतीने या नागवंशीयांची राज्य खालसा केली गेली आणि या समाजाला अस्पृश्य म्हणून गणलं गेलं, अशा प्रकारचा एक इतिहास या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. आपण पाहतो की महार जात ही प्राचीन काळापासूनच अन्यायाविरुद्ध बंड करणारी जात आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की आणि बंड तर केलं, परंतु महारांची जी काही इतिहास जर पाहिला आपण तर महार हा लढवय्या संस्कृतीचा आहे. या महारांनी मुस्लिम, मुघल, मराठे, ब्रिटिश सैन्यामध्ये तर आपलं शौर्य दाखवून दिलंच, त्याचबरोबर आपलं एक स्वतःचं कर्तृत्व अशा प्रकारे केलं की मलिक अंबर जो गनिमी काव्याचा जो जनक होता, या मलिक अंबरच्या या गनिमी काव्याच्या जे काही सैन्य होतं
हे गनिमी काव्याचे असणारं सैन्य हे संपूर्ण त्या महार समाजाचे सैन्य होतं. आणि याच महार सैनिकांचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची बांधणी करत असताना केला, निर्मिती करत असताना केला. आणि म्हणून मग आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक महार हे अनेक मोठ्या मोठ्या पोस्ट वरती असलेले आपल्याला दिसतात. मेटे नाईक, गडकरी, गडांकुश अशा प्रकारच्या अनेक पोस्ट त्यांच्याकडे दिल्या गेलेल्या होत्या. त्याचबरोबर याच कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये जी आडनाव आहेत, मी आता गडकरी गडांकुशचा जसा उल्लेख केला तसा रणपिसे, रणशूर, घोडेस्वार, हुलेस्वार, रणखांबे अशा प्रकारची जी आडनाव आहेत, या आडनावामधून आपल्याला जाणवतं की महार समाजाची जी संस्कृती आहे ही संस्कृतीच मुळात लढवया संस्कृती असल्यामुळं यांच्या नावांमध्ये देखील आपल्याला हे संपूर्ण प्रकार आपल्याला असलेला दिसून येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आपण पाहतो की संभाजी महाराजांच्या सैन्यामध्ये देखील महार समाजाचं मोठं योगदान होतं. छत्रपती संभाजी महाराजांचं तर आपण पाहतो की पूर्णपणे त्यांचं जे काही वैयक्तिक अंगरक्षक दल जे होतं ते देखील महार समाजाचं होतं. छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने ठार मारल्यानंतर त्यांची जी काही समाधी आहे ती समाधी देखील गोविंद गोपाळ यांच्या जागेमध्ये असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा प्रकारे वडूच ते आपल्याला माहितीच आहे संपूर्ण. त्याचबरोबर पेशव्यांच्या कालखंडामध्ये देखील महार समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये सैन्यामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर त्याच काळामध्ये उडत रुमाल सारखे जे काही प्रशस्ती पत्र जे काही दिलं जायचं सैन्यामध्ये, जो कोणी चांगली कामगिरी करून दाखवेल अशांना उडत रुमाल सारखं त्या ठिकाणी एक बक्षीस दिलं जायचं, ते मोठ्या प्रमाणामध्ये महार समाजाला मिळालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. याच महारांनी वैराटगडची लढाई मधला असणारा नागनाथ महार असेल, सिद्धनाथ महार असेल नंतरच्या कालखंडातला, त्याचबरोबर 1797 मध्ये मदनाक, यसनाक असेल, सबनाक, वहानाक आहे. त्याच्यानंतर 1797 मध्ये देखील महारांनी या ठिकाणी अशा प्रकारची कामगिरी केलेली होती. कच्छ या ठिकाणी एका व्हिजिलंट या बोटीवरती शत्रूंनी, म्हणजे ब्रिटिशांचे जे शत्रू होते फ्रेंच, त्यांनी या व्हिजिलंट बोटीवरती हल्ला केला. त्याच्यावरती सगळे महार सैनिक होते. एकच बोट होती, परंतु त्या ठिकाणी 4 बोटींमध्ये असणाऱ्या सैनिकांनी त्यांच्यावरती हल्ला केला. आणि त्यावेळेला या महार सैनिकांनी त्या फ्रेंचांच्या सैनिकांसोबत इतकी जोराची लढाई केली की त्या सर्व बोटींना पळून जावं लागलं. आणि म्हणून या महारांचा त्यानंतर ब्रिटिशांनी देखील सत्कार केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर 1810 मध्ये अशाच प्रकारची एक लढाई झाली आणि त्या ठिकाणी देखील ब्रिटिशांचे पूर्ण जहाज, त्याच्यामध्ये महार सैनिक होते, ते फ्रेंचांनी पकडले. आणि त्या फ्रेंचांनी पकडलेल्या जहाजावरील असणाऱ्या सर्व महारांना त्या ठिकाणी बंदिवास केलं गेलं आणि त्यांच्यावरती खूप प्राणांतिक छळ केला. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही एवढे शूर आहात तर तुम्ही आमच्या सैन्यामध्ये या. परंतु महारांनी सांगितलं की आम्ही तुमच्या सैन्यामध्ये कदापि येणार नाही. याचं कारण हे आहे की आम्ही ब्रिटिशांबरोबर आहोत आणि आमचं आता ईस्ट इंडिया कंपनीमध्ये आम्ही काम करत आहोत, आम्ही त्यांच्याशी इमानीद्वारे काम करत आहोत. आणि म्हणून ही सगळी मंडळी या फ्रेंचांना घाबरली नाहीत. आणि म्हणून जेव्हा त्यांनी प्रतिकार केला आणि फ्रेंचांचा पराभव केला आणि ते जेव्हा परतले त्यावेळेला ब्रिटिशांनी त्यांचा सन्मान व सत्कार केला. आणि म्हणून या सर्व शौर्य परंपरेमुळे महारांनी आपले नाव शूर व इमानदार म्हणून कमवलेले होते. नंतरच्या कालखंडामध्ये आपण पाहतो की भीमा कोरेगावची लढाई जी आपल्या सर्वांना माहिती आहे, त्या लढाईमध्ये देखील अवघ्या 500 महारांनी जवळजवळ 25 ते 30 हजार सैन्याचा त्या ठिकाणी पराभव केलेला आपल्याला दिसून येतो. खरं तर त्याच्यामध्ये मी जास्त आता आज बोलणार नाहीये, परंतु ती एक लढाई अशी आहे की त्या लढाईमुळे या देशाच्या असणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेला बदली करणारी ही लढाई आहे. डॉक्टर आंबेडकरांनी जे काही सांगितलेलं बदल घडवणे आणि ह्या भीमा कोरेगावच्या लढाईने या देशाचा संपूर्ण इतिहास बदली केलेला आपल्याला दिसून येतो. पेशव्यांची जुलमी राजवट जाऊन या ठिकाणी एक नवी राज्य व्यवस्था आलेली आपल्याला दिसते आणि खऱ्या अर्थानं भारत नंतरच्या कालखंडामध्ये आधुनिकतेच्या दिशेने आलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्या लढाईचं जे काही शौर्य आहे त्याच्या संदर्भामध्ये बऱ्याच लोकांनी बोललेलं ऐकलेलं, माझा संशोधनाचा विषय देखील तोच आहे. परंतु आज आपल्याला एका वेगळ्या विषयावरती बोलायचं आहे म्हणून त्याच्यामध्ये आपण जास्त हे करत नाही. त्याच्यानंतर या भीमा कोरेगावच्या लढाईनंतर देखील 1876 मध्ये काठियावाडला झालेल्या लढाईमध्ये महारांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं होतं. मुलतानच्या 1849 जे काही
फर्स्ट अँग्लो सिख वॉर होतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्य केलेलं होतं. 1849 साली झालेलं सेकंड अँग्लो सिख वॉर मध्ये जी बॅटल ऑफ गुजरात आहे त्याच्यामध्ये देखील महार समाजाचा सहभाग असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर सेकंड ओपियम वॉर, अँग्लो चायनीज वॉर जे झाले होतं चायनामध्ये, त्याच्यामध्ये देखील महार समाज मोठ्या प्रमाणामध्ये होता. त्याच्यानंतर 1880 मध्ये जे काही अफगाण वॉर कंधार या ठिकाणी झालेलं होतं त्याच्यामध्ये महार समाजाचा सहभाग असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा पद्धतीने ब्रिटिश सैन्यामध्ये देखील महारांनी इतकं मोठं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. ह्या ज्या सर्व लढाईंची आता मी तुमच्यासमोर जी नावं सांगितली, या सर्व लढायांमध्ये महार समाजाने अत्यंत शौर्य दाखवलं. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो की या संदर्भातले जसं भीमा कोरेगावला विजय स्तंभ आहे, त्याच पद्धतीने या लढाईच्या संदर्भामधले अनेक स्तंभ शिलालेख अनेक ठिकाणी ब्रिटिशांनी उपलब्ध केलेले आपल्याला दिसून येतात. सिद्धार्थ महाविद्यालय जे मुंबईला आहे त्याच्या समोर असणाऱ्या अलेक्झांड्रा स्कूलमध्ये या फर्स्ट आणि सेकंड अफगाण वॉर कंधारमध्ये जे काही धारातीर्थी पडलेले जे लोक आहेत, जे सैन्य आहेत, त्या सैनिकांच्या सन्मानार्थ तो लेख त्या ठिकाणी, जी प्लेट त्या ठिकाणी लिहून ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती महार सैनिकांची नावं या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर आपण पाहतो की या सर्व कालखंडामध्येच भारतामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण 1857च्या दरम्यान आलेलं आपल्याला दिसून येतं आणि ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एक मोठी लाट या कालखंडामध्ये आलेली होती आणि संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्य चळवळ, स्वराज्याची चळवळ अशा प्रकारचे एक वातावरण निर्माण केले गेलेले दिसतं. आणि या 1857च्या बंडाला काय कारण होतं, तर आपण या ठिकाणी पाहतो की 1824 मध्ये ब्रिटिशांनी लष्कराचं पुनर्रचना केली. त्याच्या आधी त्या संपूर्ण सैन्यामध्ये असणाऱ्या आपण पाहतो की हिंदी अधिकारी जे होते त्यांचं वर्चस्व मोठ्या प्रमाणामध्ये होतं सैन्यामध्ये ब्रिटिशांच्या. आणि या हिंदी अधिकाऱ्यांच्या हाताखाली ब्रिटिश अधिकाऱ्यांना काम करावं लागत होतं आणि त्याच्यामुळे हिंदी विरुद्ध ब्रिटिश असा एक वाद निर्माण झालेला होता. ते एक कारण होतं. त्याच्यामुळं त्यांनी 1857चं बंडाला जे काही शिपायाचं बंड म्हटलं जातं त्याच्यामध्ये हा एक कारण महत्वाचं आहे की यांच्यामध्ये आपसामध्ये वाद निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर याच 1857च्या बंडामध्ये दुसरा एक मुद्दा आलेला होता की या संपूर्ण जे मी आता तुम्हाला जो इतिहास अनेक वेगळ्या वेळा लढाया सांगितल्या, त्या लढायांमध्ये लढणारे जे काही महार सैनिक होते, या महार सैनिक जे होते ते सुभेदार, मेजर सुभेदार या पदांपर्यंत पोहोचलेले आपल्याला दिसतात. आणि आपण पाहतो की याच 1857च्या बंडामध्ये ज्या वेळेस मध्ये एक सिनेमा आलेला होता, मंगल पांडे हा एक सिनेमा आलेला होता, याच्यामध्ये एक इन्सिडेंट त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. तो इन्सिडेंट असा आहे की एक अस्पृश्य अधिकारी आहे आणि तो स्पृश्य सैनिकाला म्हणजे उच्चवर्णीय सैनिकाला पाणी मागतो. तो पाणी द्यायला नकार देतो आणि तो सांगतो की त्या ठिकाणी आमचा धर्म भ्रष्ट होत आहे, मी तुला कसं काय पाणी देणार, तू खालच्या जातीचा आहेस. त्यावेळेला तो सैनिक जो आहे, तो अस्पृश्य समाजाचा जो सैनिक आहे, तो म्हणतो की तुमचा हा कसा काय धर्म भ्रष्ट होतो अशा पद्धतीने. असा धर्म जर भ्रष्ट होत असेल तर मग तुम्ही जी काही गायीची काडतूस आणि डुकराची चरबी दाताने तोडता त्यामुळे तुमचा धर्म भ्रष्ट होत नाही का, अशा प्रकारचा सवाल त्या ठिकाणी या सैनिकांनी उभा केलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग आपण पाहतो की ही जी काही सगळी कारणं या 1857च्या बंडामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसतात. आणि मग नंतर या 1857च्या बंडानंतर 1858 मध्ये पील कमिशन येऊन या पील कमिशनने त्या ठिकाणी लष्कराची पूर्ण पुनर्रचना करण्याचं या ठिकाणी ठरवलं. आणि मग या लष्कराचं काय झालं तर पंजाबायझेशन झालं, मार्शल रेस थेअरी या ठिकाणी आणण्यात आली. आणि या मार्शल रेस थेअरीमध्ये आपण बघतो की या देशातील असणारे जी काही मजहबी शीख आहेत, महार आहेत, पारिया आहेत, नामशूद्र आहेत किंवा चांभार आहेत, यासारख्या मंडळींना या सैन्यामधून बाहेर काढण्याची शिफारस त्या ठिकाणी करण्यात आली. आणि त्यावेळेला जवळजवळ 3,11,518 इतपर असणारे सैन्य त्या ठिकाणी असलेले दिसतं. त्या सर्वांना त्या ठिकाणी बाहेर काढले गेले.
अशा प्रकारची शिफारस त्या ठिकाणी देण्यात आली. 1858 नंतर आपण पाहतो की ईस्ट इंडिया कंपनीचा जो संपूर्ण कारभार आहे तो इंग्लंडच्या राणीकडे आलेला होता आणि या इंग्लंडच्या राणीने उच्च जातीच्या लोकांची जी काही मागणी होती की आम्ही अस्पृश्य समाजाच्या हाताखाली सैन्यामध्ये काम करणार नाही, आणि ही मागणी ब्रिटिशांनी धरली उचलून. याला कारण आहे की त्यांना या देशामध्ये राज्य करायचं होतं आणि हे राज्य करत असताना उच्च वर्णीयांचा रोष त्यांना पत्करायचा नव्हता, आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काय केलं की या महार समाजाला सेवेतून बडतर्फ करण्याचं या ठिकाणी ठरवून दिलं. आणि नंतर आपण पाहतो की 1 जानेवारी 1890, 3 मे 1892 आणि नंतर आपण बघतो की 23 मार्च 1895 यानुसार महारांना या संपूर्ण सैन्य सेवेमधून बाहेर काढण्यात आलं. आणि आपण बघतो की हे बाहेर काढल्यानंतर एक मोठा प्रश्न या महार समाजाकडे उभा राहिलेला आपल्याला दिसतो. आणि मग हा प्रश्न ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेला मग तो रोजगाराचा प्रश्न असेल, सामाजिकतेचा प्रश्न असेल. कारण डॉक्टर आंबेडकर ज्यावेळेला 1941 जे त्यांनी निवेदन प्रसिद्ध केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं होतं की या लष्करी सेवेमुळेच महार समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली होती, आणि ही प्रगती जी झालेली होती ती प्रगती महारांना सैन्यामधून बाहेर काढल्यानंतर या ठिकाणी अधोगती झाली, अशा प्रकारचे विवेचन त्यांनी त्या पत्रामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून या नंतरच्या कालखंडामध्ये जी काही चळवळ सुरू झाली, मी जो काही शब्द वापरला जगातील पहिली चळवळ, आता जगातील पहिली चळवळ म्हणजे आम्हाला सैन्यात घ्या अशा प्रकारची मागणी करणारी ही चळवळ संपूर्ण जगभरामध्ये कुठेच झालेली नव्हती. आणि म्हणून मग राणीच्या जाहीरनाम्यानुसार 1892च्या आदेशानुसार जे या समाजाला बाहेर काढलं त्यावेळेला मग या ठिकाणी ही चळवळ सुरू झालेली आपल्याला दिसून येते. आणि मग ती चळवळ कशा प्रकारची चळवळ आहे तर ती संपूर्णपणे लोकशाही मार्गाने केली गेलेली चळवळ आहे. आणि ही चळवळ आपण पाहतो की अर्ज विनंत्या करून त्या ठिकाणी त्याचबरोबर ब्रिटिशांना हे वारंवार दाखवून दिलं की आम्ही कशा पद्धतीने शूर आहोत, आमचा इतिहास कशा प्रकारचा आहे आणि आम्हाला या सेवेमध्ये का ठेवायचं आहे, हे सातत्याने त्या ब्रिटिशांपुढे मागण्या ठेवून ठेवून मग त्या ठिकाणी त्या चळवळीला यश आलेलं आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी ब्रिटिश सरकारला या प्रकारचा पहिला अर्ज सातारा जिल्ह्यातील महार सैनिक व अधिकारी यांच्या मार्फत सातारा शहरामधून 21 जून 1894 रोजी करण्यात आला. तो शिवराम गोविंद वाईकर यांच्या नुसार. त्याच्यानंतर आपण बघतो की महारांना सैन्यामध्ये घ्या याच्यामध्ये दुसरा अर्ज जो आहे तो रत्नागिरी जिल्ह्यामधून अनार्य दोष परिहारक मंडळीतर्फे गंगनाथ संजनाथ म्हणजेच गोपाळबाबा वलंकर यांनी व इतर सैनिकांनी 11 एप्रिल 1895 रोजी केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपण बघतो की शिवराम जानबा कांबळे यांनी त्याच प्रकारे काम केलेलं दिसतं. 5 एप्रिल 1920 रोजी या शिवराम जानबा कांबळे यांनी जेजुरी येथे एक मोठी सभा घेतली आणि या सभेचे अध्यक्ष होते सुभेदार गंगाराम कृष्णाजी भातनकर. त्यांनी या महार सैनिकांची परिषद घेतली आणि महारांना पुन्हा लष्करात घ्या अशा प्रकारची मागणी केली. म्हणजे पनवेल, मुंबई, पुणे या ठिकाणाहून लोक जेजुरीमध्ये जाऊन त्या ठिकाणी सर्वीकडून लोकांना बोलवून त्या ठिकाणी परिषद घेतलेली आपल्याला दिसते. आणि मग त्याचबरोबर नंतरच्या काळामध्ये आपण पाहतो की ही चळवळ चालूच होती. या चळवळीमध्ये बाबा वलंकर असतील, शिवराम जानबा कांबळे असतील, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी सपकाळ असतील, यासारखी मंडळी होती. आणि ही सगळी मंडळी ही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चळवळीशी संबंधित असलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपण बघतो की पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये शिवराम जानबा कांबळे यांनी 8 ऑक्टोबर 1916 बेळगाव मध्ये सभा घेतली महार सैनिकांची आणि त्या ठिकाणी जाऊन मागणी केली की आम्हाला या ठिकाणी महार सैनिकांना महार या सैन्यामध्ये घ्यायला पाहिजे. 1910 ते 1916 या संपूर्ण कालखंडामध्ये अनेक सभा परिषदा झालेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर
10 डिसेंबर 1916 साली राव बहादूर RG नाईक यांच्या मार्फत देखील मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज करण्यात आले की या समाजाला लष्करी सेवेमध्ये आपण घेतलं पाहिजे. आणि त्यानुसार 6 फेब्रुवारी 1917 म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या आधी महार समाजाला सैन्यात घेतलं आणि 111 महार ही कंपनी सुरू करण्यात आली. आणि पहिलं महायुद्ध जसं संपलं तसं पुन्हा ही बटालियन काय करण्यात आली, बंद करण्यात आली. आणि मग पुन्हा महार सैनिकांनी पुन्हा त्या ठिकाणी चळवळ सुरू केली 1923 ते 1926 या कालखंडामध्ये. आणि आपण पाहतो की 1923 नंतर या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी चळवळ पुढे आलेली आपल्याला दिसून येते. आणि या संपूर्ण म्हणजे डॉक्टर आंबेडकरांची चळवळ सुरू होण्याच्या आधीच शिवराम जानबा कांबळे त्याचबरोबर बाबा वलंगकर यांनी जे काही मुहूर्तमेढ रोवून ठेवलेली होती संपूर्ण अस्पृश्य समाजात, की अशा प्रकारची एक चळवळ उभी केलेली होती की या चळवळीमधून या अस्पृश्य समाजाला लढण्याची प्रेरणा निर्माण झालेली होती. आणि त्याचबरोबर या चळवळीचं वैशिष्ट्य हे आहे की ह्या चळवळीचा लिखित इतिहास संपूर्णपणे उपलब्ध असलेला आपल्याला दिसतो. याचे संपूर्ण डॉक्युमेंट्स उपलब्ध असलेले आपल्याला दिसतात. या ठिकाणी मी माझा अभ्यास करत असताना मुंबई विद्यापीठाच्या असणाऱ्या लायब्ररीमध्ये CB खैरमोडे CB खैरमोडे सरांची जे काही डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी दालन आहे. आणि त्याच्यामध्ये बाबा वलंगकरांनी लिहिलेले संपूर्ण सर्व पत्र त्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर विटाळ विध्वंसन याची ओरिजिनल कॉपी, त्या पुस्तकाची ओरिजिनल, त्या जे पिटिशन्स केलेले होते त्या पिटिशनची ओरिजिनल कॉपी, हे सर्व असलेले त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर शिवराम जानबा कांबळे यांनी 1904, 1906 आणि 1910 मध्ये जे काही पिटिशन्स सादर केलेले होते ते देखील त्या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्या सर्वांचा उपयोग करून आपल्याला या संपूर्ण चळवळीची माहिती घेता येते. आणि या सर्व चळवळीमधून आपण बघतो की एक मोठ्या प्रमाणामध्ये महार सैनिकांमध्ये एक अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं होतं की आमचा हा संपूर्ण इतिहासच शूरवीरांचा आहे, मग आता आम्ही का गप्प बसायचं, तर आम्हाला पुन्हा त्या सेवेमध्ये घेतलं पाहिजे. आणि ही चळवळ यानंतर म्हणजे 1920 नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली गेलेली आपल्याला दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तर या संपूर्ण चळवळीविषयी खूप अत्यंत आस्था होती, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील जे होते ते स्वतःच त्या ठिकाणी या मिलिटरी सर्व्हिसेस मध्ये होते. डॉक्टर आंबेडकरांनी 1919 मध्ये साऊथ बरो कमिशन समोर जे काही आपलं निवेदन सादर केलेलं होतं त्याच्यामध्ये देखील या समाजाच्या विषयीची असणारी आस्था त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेली होती. आणि त्या पत्रामध्ये देखील डॉक्टर आंबेडकरांनी आपण पाहतो की या समाजाला पुन्हा एक वार मिलिटरी ह्याच्या व्यवसायामध्ये घ्यावं अशा प्रकारची मागणी केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर मी आधी सांगितल्याप्रमाणे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड 14 तळ्याचा सत्याग्रह केला त्याच वेळेला सांगितलं होतं की मी भीमा कोरेगाव या ठिकाणी जाऊन भेट देऊन आलो. तर ही भेट कधी दिलेली होती, तर 1 जानेवारी 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिवराम जानबा कांबळे यांच्या सोबत तसेच रणपिसे वगैरे ही जी मंडळी होती यांच्या सगळ्यांच्या सोबत त्या ठिकाणी त्या भीमा कोरेगावला जाऊन भेट देऊन आलेले होते. आता ही जी काही भेट देऊन आलेली होती डॉक्टर आंबेडकर हे कशासाठी भेट देऊन आलेले होते, तर डॉक्टर आंबेडकरांना ही जी चळवळ आहे लष्कर भरतीची जी चळवळ आहे या चळवळीला अशा प्रकारचं स्वरूप द्यायचं होतं की ह्या चळवळीचा आधार घेऊन त्यांना नंतरच्या कालखंडामधली आपली जी काही मानवमुक्तीची जी काही मुवमेंट आहे ती मुवमेंट त्यांना उभी करायची होती. आणि म्हणून आपण पाहतो की 8 जून 1928 ला त्यांनी नंतर दामोदर हॉल या ठिकाणी संपूर्ण महारांची एक मोठी सभा घेतली आणि त्या सभेमध्ये महारांना पुन्हा एक वार सैन्यामध्ये घ्या अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी केली. त्यानंतर डॉक्टर आंबेडकर इथेच थांबत नाहीत, तर मग डॉक्टर आंबेडकरांनी 1 जानेवारी 1931 ला अल्प जे गोलमेज परिषद या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा प्रश्न फक्त भारतामध्येच सभा घेऊन मांडला असं नाही, डॉक्टर आंबेडकरांनी त्या संदर्भामध्ये
संपूर्ण जीवाचं रान केलेलं होतं त्यांचं. त्यांना या समाजाला काहीही करून त्यांना तो न्याय मिळवून द्यायचा होता. कारण अशा प्रकारची जी काही एक लढाऊ बाण्याची जी काही वृत्ती या लोकांमध्ये आहे, ही वृत्ती जर टिकवायची असेल तर पुन्हा यांना सैन्यामध्ये घेतलं पाहिजे, अशा प्रकारचं डॉक्टर आंबेडकरांचं प्रामाणिक मत होतं. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकर ज्या वेळेला गोलमेज परिषदेला गेलेले होते, त्यावेळेला त्या ठिकाणी अल्पसंख्याक जमातीच्या सब कमिटीची जी तिसरी बैठक होती 1 जानेवारी 1931ला, त्या बैठकीमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि महाराजांना लष्करामध्ये घेतलं पाहिजे अशा प्रकारची आग्रही भूमिका त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेली आपल्याला दिसून येतं. याच काळामध्ये आपण पाहतो की नंतर 1934 नंतर ही एक मागणी मोठ्या प्रमाणामध्ये जोर धरू लागलेली आपल्याला दिसून येते. याचं कारण म्हणजे संपूर्ण जगभरामध्ये दुसरं महायुद्ध या ठिकाणी जोर धरू लागलेलं होतं. दुसऱ्या महायुद्धाची एक चाहूल सगळीकडे लागत चाललेली होती. आणि मग त्या ठिकाणी आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये आणखी एक डॉक्टर सुभेदार हिरू धोत्रे, त्याचबरोबर सुभेदार घाटगे यांनी देखील पुन्हा एक वार महार सेवा संघ चिपळूण यांच्या वतीने पुन्हा एक वार लष्कर भरतीची या ठिकाणी चळवळ सुरू केली आपल्याला. म्हणजे अनेक लोक, अनेक मंडळी या चळवळीमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे काम करत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून, त्यांनी जे काही निवेदन सादर केली त्याच्या माध्यमातून लंडन पर्यंत हा प्रश्न त्यांनी घेऊन गेले. आणि अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांना कैचीमध्ये या ठिकाणी पकडलेलं आपल्याला दिसून येतं. स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने डॉक्टर आंबेडकरांनी 14 सप्टेंबर 1939ला टाइम्स मध्ये हे पत्राची माहिती आलेली होती की त्यांनी असं पत्रक काढलं की स्वतंत्र मजूर पक्ष युद्धात सरकारला, दुसऱ्या महायुद्धात सरकारला सर्वतोपरी सहकार्य करेल, परंतु अस्पृश्यांना लष्करात घ्यावे आणि युद्ध झाल्यानंतरही त्यांना लष्करात ठेवू द्यावे, अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते. आणि अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रश्न अत्यंत महत्वाचा मानलेला होता. आणि डॉक्टर आंबेडकर याच्याकडे पाहण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन होता तो अशा प्रकारचा होता की या मागणीमधूनच त्यांना भावी काळामध्ये राजकीय क्षेत्र, राजकीय हक्क निर्माण करण्यासाठी एक क्षेत्र तयार होत आहे अशा प्रकारचं त्यांना जाणीव होत होती. आणि त्यावेळी याकडे कुणाचं लक्ष नव्हतं, परंतु डॉक्टर आंबेडकरांची दूरदृष्टी होती की ही जी काही मुवमेंट आहे, या मुवमेंट मधूनच मी ही संपूर्ण महार समाजाची चळवळ उभी करेल आणि या समाजाच्या न्याय हक्कासाठी या समाजातील तरुणांना मी लढाऊ वृत्तीने तयार करेल की हा समाज आपल्या न्याय अधिकारांसाठी सातत्याने लढत राहील, अशा प्रकारची दूरदृष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या पत्रामध्ये 1940ला त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला जे काही पत्र आलेलं आहे त्यांचं, त्या पत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की अस्पृश्य तरुणांनी मिळेल त्या लष्करी खात्यात आपला शिरकाव करून घ्यावा आणि सरकारने अस्पृश्यांना लढाऊ सैनिक म्हणून स्वीकारावे आणि त्यांच्या स्वतंत्र पलटणी उभाराव्यात. या दोन मुद्द्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक सभांमधून, खाजगी भेटींमधून मोठा प्रचार केला, लोकांमध्ये जागृती केली. आणि रत्नागिरी असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, सगळीकडे त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील त्यांनी निरोप पाठवले की या चळवळीमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आणि आपल्या तरुणांना लष्करामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरती करून घेण्याचं काम केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की इंग्रज लोकांना महाराजांनी मोठ्या प्रमाणात लष्करी सहकार्य याच्या आधी केलेलं आहे, परंतु लष्करी पेशातील महाराजांना नंतरच्या काळात ब्रिटिशांनी बाहेर काढलं आणि त्यांचा छळ देखील या ठिकाणी केलेला या ठिकाणी दिसून येतो. आणि या लष्करी नोकरीमुळे त्यांचा दर्जा वाढलेला आहे असं डॉक्टर आंबेडकरांचं मत होतं. म्हणून ते तरुणांना समजत होते की तुम्ही काही करा आणि त्या सैन्यामध्ये सामील व्हा. डॉक्टर आंबेडकर जे ते गडकरी जे दिल्लीमध्ये त्यांना भेटलेले होते, त्यावेळेला डॉक्टर आंबेडकरांच्या डोळ्यामध्ये अश्रू त्यासाठीच आलेले होते की मी जो काही विचार केलेला होता त्या प्रकारचा तरुण हा मला 1952ला राष्ट्रपतीच्या दरवाजावरती या लोकशाहीच्या मंदिराचा असणारा जो काही नायक आहे राष्ट्रपती, त्याचा राष्ट्रपतीचं रक्षण करणारा जो कोण वर्ग आहे तो हा माझा महार सैनिक आहे. आणि त्याच्यामध्ये अश्रू तरळण्याचं दुसरं एक कारण हे होतं की त्या व्यक्तीने जेव्हा सांगितलं की मी राष्ट्रपती भवनाला आहे आणि
मी तुम्हाला त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला पाहिलं, परंतु मी तुम्हाला आवाज दिला नाही. कारण का आवाज दिला नाही? तर मी जर आवाज दिला तर माझ्या शिस्तीचा भंग होईल आणि सैन्यामध्ये शिस्त ही महत्वाची असते. म्हणून डॉक्टर आंबेडकर नेहमी म्हणतात की शिस्तीने वागा. आणि डॉक्टर आंबेडकरांना हे माहिती होतं की जर हा समाज सैन्य व्यवस्थेमध्ये जर गेला तर हा शिस्तीत राहील, शिस्त अंगी येईल, आणि जर शिस्त अंगी आली तर हा समाज निश्चितच पुढच्या काळामध्ये या देशाचं आपल्याला नेतृत्व करायला सज्ज होईल. आणि म्हणून मित्रांनो, आजच्या या टॉपिकला घेण्याचं कारण हे आहे की आजच्या तरुणांनी देखील लष्करामध्ये भरती झालं पाहिजे. कारण आज आपण पाहतो की अनेक ठिकाणी आपले जे तरुण आहेत, अनेक तरुण आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचा अभ्यास करतो, संशोधन करतो, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही इच्छा प्रदर्शित केलेली होती, ज्या कारणासाठी एवढी मोठी चळवळ त्यांनी केलेली होती, ती म्हणजे एक शिस्तबद्ध जनता आणि पुढे गेलेली जनता त्यांना निर्माण करायची होती, ती या मिलिटरी व्यवसायामधून निर्माण होऊ शकते. आज अनेक मिलिटरीचे अनेक दालनं आपल्यासाठी उपलब्ध आहेत. 12वी नंतर NDA वगैरे करून अधिकारी होता येतं आपल्याला. अशा प्रकारचे अनेक मार्ग आहेत, त्याच्यामध्ये आपण जाऊन आपला उद्धार या ठिकाणी करून घेतला पाहिजे. आणि 1940च्या संपूर्ण या ह्याच्यामध्ये डॉक्टर आंबेडकर सातत्याने ब्रिटिशांच्या संपर्कामध्ये होते आणि त्यांना हे सांगत होते की आमच्या लोकांना जर तुम्हाला या ठिकाणी त्या सैन्यामध्ये घ्यायचं असेल तर आम्हाला ही खात्री द्यावी लागेल की आमच्या लोकांना सैन्यात आता जर तुम्ही घेतलं तर तुम्ही त्यांना नंतर बाद करणार नाही, किंवा ती जी बटालियन आहे ती नंतर बंद करणार नाही. अशा प्रकारची सातत्याने मागणी डॉक्टर आंबेडकर करून देतात. कारण 21 जून 1941ला जनता अंकामध्ये एक अग्रलेख आलेला होता. त्याच्यामध्ये त्याचं अग्रलेखाचं टायटलच होतं की महारांची नवी पलटण जीवावर बेतले म्हणजेच आमचे आकडे होते. तर याचं कारण काय होतं? तर 1941ला दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानने जर्मनी आणि इटलीच्या बाजूने उडी घेतली. त्याच्यामुळे साहजिकच ब्रिटिशांच्या या आशिया खंडातील असणाऱ्या ज्या साम्राज्यावरती धोका निर्माण झालेला होता आणि त्याच्यासाठी त्यांना मोठं सैन्य लागणार होतं. आणि म्हणून आता ब्रिटिश डॉक्टर आंबेडकरांच्या मागे लागले की आता आम्हाला या सैन्यामध्ये महार समाजाच्या लोकांना येऊ दे. डॉक्टर आंबेडकर म्हटले, गरज सरो वैद्य मरो असं वागता कामा नये. तुम्ही जर आता आमच्या लोकांना जर या मिलिटरी व्यवसायामध्ये घेणार असाल तर आमची जी काही बटालियन आहे, महार बटालियन जी आहे, किंवा महारांची जी सैनिकाची जी पलटण निर्माण होईल ती सातत्याने तीच कायम राहिली पाहिजे. अशा प्रकारची मागणी डॉक्टर आंबेडकरांनी त्या ठिकाणी केली. आणि ब्रिटिशांनी कशा प्रकारे महार समाजाशी धोकाधडी केली हे देखील त्या आर्टिकल मधून त्यांनी जनता अंकाच्या या ठिकाणी मांडलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपण पाहतो की 1941 मध्ये महार रेजिमेंट तयार झालेले आपल्याला दिसून येते. म्हणजे सुरुवात हे संपूर्ण एक सिस्टीम बनत गेली. कुठलीही चळवळ, ही चळवळ 1892ला सुरू होते. 1941 म्हणजे जवळजवळ 50 वर्षाचा जो कालखंड आहे, 50-60 वर्षाचा कालखंड आहे, याच्यामध्ये आपण पाहतो की अनेक मंडळी या चळवळीमध्ये काम करताना दिसतात. गोपाळबाबा वलंगकर आहेत, शिवराम जानबा कांबळे आहेत, राव बहादूर आरजी नाईक आहेत, लिंगप्पा नायडू आहेत, पापन्या जालिया आहेत, त्याचबरोबर सुभेदार राघुराम सज्जन घाटगे आहेत, सुभेदार विश्राम सवादकर आहेत, त्याचबरोबर सुभेदार रामजी मालोजी सकपाळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील, हे या चळवळीमध्ये असलेले आपल्याला दिसतात. सुभेदार हिरू रामजी धोत्रे हे महार सेवा संघाच्या माध्यमातून या चळवळीमध्ये असलेले दिसतात. त्याचबरोबर सुभेदार धर्माजी खांबे या चळवळीमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे अशा प्रकारे ही चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आपल्याला दिसते. 1941 मध्ये ज्या वेळेला ही बटालियन बनवायचं ठरलं, महार रेजिमेंट बनवायचं ज्या वेळेला ठरलं, त्यावेळेला ती बटालियन बनण्यासाठी संपूर्णपणे सैन्य भरतीची जी जबाबदारी होती ती डॉक्टर आंबेडकरांचे त्यावेळेचे सहकारी ग म जाधव उर्फ मडके बुवा यांच्याकडे दिली. ते मडके म्हणजे परेडमध्ये त्यांच्या नावाचा चौक आहे, मडके बुवा चौक. म्हणजे अशा पद्धतीने आणि वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली. ती जाहिरात कशा प्रकारची होती? तर जाहिरात अशा प्रकारची होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज्ञेनुसार महार जातीस सुवर्ण संधी, मेजर साहेब शंकरराव जाधव
हे महार पलटणीच्या रिक्रुटिंग भरती करता महाड आणि माणगाव या 2 तालुक्यात दौऱ्यावर आले आहेत. त्यांचा मुक्काम महाड येथील डाक बंगल्यावर आहे. त्याप्रमाणे ते मौजे नाते येथील रुटीच्या बागेत गुरुवार तारीख 7 नोव्हेंबर 46 रोजी दुपारी 2 वाजता भरती करता येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने जाहिरात करून त्या ठिकाणी या महारांच्या सैनिक भरतीची मुवमेंट सुरू केलेली आपल्याला दिसून येते. वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात येऊ लागल्या की महार तरुणांना फौजेत दाखल होण्याची सुसंधी. म्हणजे अशा पद्धतीने एक या चळवळीला संपूर्ण यश आलेलं आपल्याला दिसतं. ही चळवळ साधीसुधी चळवळ नाही, ही लोकशाही मार्गाने लढली गेलेली अशा प्रकारची चळवळ आहे की ह्या चळवळीने या देशातील असणाऱ्या इतर चळवळींना दाखवून दिलं की चळवळ कशा प्रकारे करायला पाहिजे. त्या काळातील असणारे हे जर आपण मेमोरंडम्स जर पाहिले, ते सर्व मेमोरंडम्स जे आहेत ते इंग्लिश मध्ये लिहिलेले आहेत आणि इंग्रजी ही महार समाजाच्या लोकांना पहिल्यांदा आलेली आहे या भारतामध्ये. त्याचं कारण हे आहे की महार समाजाच्या जे काही सैनिक म्हणून जे काही नोकरीला लागलेले होते ते ब्रिटिशांकडे पहिल्यांदा लागलेले होते आणि त्यांनी इंग्लिश लँग्वेज देखील शिकून घेतलेली होती. अलेक्झांडर रॉबर्टसन यांचं जे काही महार फोक हे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये या संदर्भामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे त्या घरामध्ये काम करणारा महार, सैन्यात काम करणारा महार ही आणि ती अधिकाऱ्याचे संपर्क साधणारे इंग्लिश लोक आणि या सैन्यामध्ये काम केल्यामुळं शिक्षण देखील या समाजाला घेता येऊ लागलेलं होतं आणि इंग्लिश मध्ये बोलणारा हा समाज तयार झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि मग नंतर या ठिकाणी आपण बघतो की 1 ऑक्टोबर 1941 ला बेळगाव या ठिकाणी फर्स्ट महार बटालियन उभी करण्यात आली. म्हणजे हे यश आहे, हे या चळवळीचं यश आहे की 1 ऑक्टोबर 1941 ला बेळगाव येथे ही फर्स्ट बटालियन उभी करण्यात आली. त्याच्यानंतर 1 जून 1942 ला कामठी या ठिकाणी सेकंड महार बटालियन बनवण्यात आले आणि त्या कामठीतील जे काही सेंटर होतं या सेंटरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 जुलै 1942 ला भेट दिली होती. म्हणजे किती दिवसांनी? 1 महिना 10 दिवसांनी. आणि कामठीमध्येच मोठ्या प्रमाणामध्ये सैन्य भरतीची रिक्रुटमेंटची एक मोठी सभा घेऊन मडके बुवा वगैरे या सर्व मंडळींनी त्या ठिकाणी मुलांना सैन्यात भरती करून घेतलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर आपण पाहतो की फक्त ही महाराष्ट्र आणि कर्नाटकची 2 सेंटर झाले. त्याच्यानंतर महार रेजिमेंटचं 3रं सेंटर कुठं उभं राहिलं तर वायव्य सरहद्द प्रांत म्हणजे पाकिस्तान अफगाणिस्तानच्या बॉर्डरवरती त्या ठिकाणी नौशेरा या ठिकाणी 1 नोव्हेंबर 1943 ला 3री महार बटालियन त्या ठिकाणी उभी राहिलेली आपल्याला दिसून येते. आणि ह्या महार रेजिमेंटचं नंतरच्या कालखंडामध्ये जे काही संपूर्ण रेजिमेंटल सेंटर आहे हे सेंटर जे आहे ते कुठे आलं तर त्या सागर मध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलं. आणि अशा पद्धतीने आपण बघतो की ही एक प्रोसेस या चळवळीचं यश इथपर्यंत आलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने ब्रिटिशांकडे ही मागणी केलेली होती की आता आम्हाला तुम्ही वापरून घेऊ नका, आता आम्ही तुम्हाला या ठिकाणी या युद्धात 2ऱ्या महायुद्धामध्ये सहकार्य करत आहोत, परंतु हे महायुद्ध संपेल आणि तुम्ही लगेच त्या ठिकाणी बंद करायला असं चालणार नाही. आणि आपण बघतो की ही बटालियन ज्यावेळेला त्या ठिकाणी बंद करण्याची वेळ आली त्यावेळेला डॉक्टर आंबेडकरांनी त्याला कडाडून विरोध करण्यात आला. आणि नंतर आपण बघतो की 1 ऑक्टोबर 1946 ला या महार बटालियनच्या ज्या सगळ्या कंपनीज आहेत यांना एकत्रित करून महार मशीन गन रेजिमेंट अशा प्रकारे त्याचं नामांतरण केलं गेलं. आणि नंतर कामठीचं जे रेजिमेंट सेंटर होतं ते कामठीचं रेजिमेंट सेंटर नंतरच्या काळात आरणगावला हलवण्यात आलं. आणि अशा पद्धतीने महारांची जी काही चळवळ आहे ह्या चळवळीला एक मोठ्या प्रमाणामध्ये यश आलेलं आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी आपण बघतो की 28 मे 1946 ला लेफ्टनंट कर्नल GM क्रॉफर्ड यांनी असं एक पत्र पाठवलं की 15 पंजाब रेजिमेंट समवेत पोस्ट वॉर इंडियन आर्मी साठी ज्या 2 मशीन गन रेजिमेंट म्हणून ज्याची निवड करण्यात आली ती महार रेजिमेंट म्हणजे हे जे काही बटालियन होत्या
या बटालियनचं नंतरच्या कालखंडामध्ये महार रेजिमेंट या नावाने त्यांची चेंज करण्यात आलं आणि मशीन गन रेजिमेंट म्हणजे मशीन चालवणारे लोक, म्हणजे आपल्याला माहिती असेल की तुम्ही महार सैनिक ज्या वेळेला मशीन गन आल्या त्यावेळेला त्या मशीन गन उचलून पळत जाऊन त्या चालवावे लागत असेल आणि हे चालवण्यासाठी त्या ठिकाणी जर कोणते लोक मजबूत होते त्यावेळेला लक्षात आलेलं होतं ब्रिटिशांच्या, तर ते महार समाजाचे लोक. आणि अशा पद्धतीने ही जी काही मशीन गन संपूर्ण चालवण्याची जबाबदारी ही महारांवरती असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण बघतो की 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि जम्मू काश्मीरमध्ये 1947 ला पाकिस्तानी घुसखोरांनी आक्रमण केलं. त्याच्यासाठी जी काही बटालियन लढलेली होती ती देखील महारांची बटालियन होती. त्यांनी पाकिस्तानच्या संपूर्ण सैन्याला तिथून खदेडून लावलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर नौशेरा आणि झांगड या ठिकाणी 1947 नंतर जे काही लढाया झालेल्या होत्या, जे काही आक्रमण पाकिस्तानने केलेलं होतं, या नौशेरा आणि झांगडमध्ये त्या ठिकाणी 6 फेब्रुवारी 1948 आणि 24 डिसेंबर 1947 ज्या लढाया झालेल्या होत्या त्याच्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचा मोठ्या प्रमाणामध्ये पराभव करण्याचं काम या महार सैनिकांनी केलेलं. हे नंतरचं काम आहे. आधी पण पूर्णपणे शूरत्वाचा इतिहास आणि ही बटालियन बनल्यानंतर देखील एक मोठ्या प्रमाणामध्ये सातत्याने कामगिरी महारांची जी आहे ती पुढे येताना आपल्याला दिसते. म्हणजे एखादी चळवळ झाली, बटालियन उभी राहिली, बटालियन उभं राहिल्यानंतरचा इतिहास काय तर तो देखील शूरत्वाचा इतिहास आहे. म्हणजे महार समाज जे सांगत होता की आम्ही शूर आहोत, आम्हाला या लष्करी सेवेमधून बडतर्फ करू नका, आम्हाला या लष्करी सेवेमध्ये ठेवा कारण आम्ही शूर आहोत. आणि म्हणून ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील या भारताच्या आर्मीमध्ये महार सैनिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यासाठी त्यांना बक्षिस देखील मिळालेली आहेत, प्राइज मिळालेले आहेत, मेडल्स मिळालेले आहेत. एवढंच नाही तर या देशातील असणारा जे काही फ्लॅग आहे, महार रेजिमेंटला पहिला फ्लॅग मिळाला त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आणि तो फ्लॅग त्यांना डॉक्टर व्ही गिरी यांच्या हस्ते देण्यात आला. अशा पद्धतीचं काम या महार रेजिमेंटने मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि या 1970च्या आणि महार सैनिकांनी आणखी काय कामं केलेली आहेत तर हैदराबाद संस्थान जे आहे हे हैदराबाद संस्थान भारतामध्ये सामील होण्याला उत्सुक नव्हतं, वाद चाललेला होता. त्यावेळेला 1947 मध्ये हैदराबादमध्ये जी पोलीस ऍक्शन करण्यात आलेली होती, या पोलीस ऍक्शन जी झालेली होती त्याच्यामध्ये जे काही सैन्य होतं ते सैन्य पूर्ण महारांचं होतं आणि त्यांनी ते काम करून हैदराबादला भारताला जोडून घेतलेलं होतं. हे आतापर्यंत कुणी मांडलेलं नव्हतं की हैदराबाद पोलीस ऍक्शन जी झालेली होती त्याच्यामध्ये महार रेजिमेंटने काम करून महार रेजिमेंटने ते आपल्या देशाला जोडून घेतलेलं आहे हैदराबाद. डॉक्टर आंबेडकरांनी मागणी केलेली होती की तुम्ही हे काम करा की हैदराबादला आपल्या राज्याशी हे करायचं असेल, जोडून घ्यायचं असेल तर ही जबाबदारी महार रेजिमेंटवरती द्या. महार रेजिमेंट संपूर्ण काम चोखपणे पार पाडेल आणि अक्षरशः तसंच झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं. आणि त्याचबरोबर आपण बघतो की याच महार रेजिमेंटने या संपूर्ण चळवळीमधून म्हणजे डॉक्टर आंबेडकरांना जे अभिप्रेत होतं तेच सर्व होत होतं. आणि भारतामध्येच नव्हे तर भारताच्या बाहेर देखील आपण बघतो की नॉन अलाइड नेशननी 1952 मध्ये चायना आणि कोरियाचं युद्ध संपल्यानंतर त्या ठिकाणचे जे काही युद्ध शरणागती होते, युद्धातील जे कैदी होते त्यांना सोडून आणण्याचं काम वगैरे जे होतं ते अत्यंत अवघड काम होतं. चीन आणि कोरियाचे खूप मोठे युद्ध झालेलं होतं आणि हे एक मोठं काम आणि अवघड कामची जी जबाबदारी होती ती भारतावरती दिलेली होती की याच्यामध्ये तुम्ही हे काम करा आणि हे सैन्य संपूर्ण या देशातून त्या देशामध्ये सोडवण्याचं काम तुम्ही करा. त्यावेळेला ही जबाबदारी 3rd बटालियन ऑफ महार मशीन गन रेजिमेंट पार्ट ऑफ 19th इन्फंट्री ब्रिगेड आणि यांनी करून त्या ठिकाणी त्या कोरियामध्ये शांतता निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अशा पद्धतीने जे काही महार रेजिमेंट आणि महार बटालियनची ही जी काही चळवळ आहे ह्या चळवळीमधून जगामध्ये बाहेरच्या देशामध्ये जाऊन देखील काम करताना आपल्याला दिसतं. आणि म्हणून मी म्हटलं की जगातील सगळ्यात पहिली चळवळ, कारण जी मुवमेंट सुरू झाली त्या मुवमेंट मधून जी काही रेजिमेंट उभी राहिली त्या रेजिमेंटने भारतातच नव्हे
तर भारताच्या बाहेर जाऊन देखील काम केले आपल्याला दिसतं. त्याचबरोबर आपण बघतो की कांगोमध्ये शांतता आणि निर्माण करण्यासाठी युनायटेड नेशनने भारत सरकारला सिक्युरिटी फोर्स द्या म्हणून विनंती केली. त्यावेळेला पुन्हा एक वेळ भारत सरकारने 4th बटालियन ऑफ द महार मशीन गन रेजिमेंट 99th इन्फंट्री ब्रिगेड ही कोंगोला पाठवली आणि त्या ठिकाणी शांतता निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर गोवा मुक्ती आंदोलन जे झालं, हे गोवा मुक्ती आंदोलनामध्ये देखील सगळ्यात मोठी भूमिका जर कोणी पार पाडलेली असेल 1961 मध्ये, तर ती 7th महार मशीन गन रेजिमेंटने पार पाडलेली होती आणि गोव्याला पोर्तुगीजांकडून आपल्या देशामध्ये जॉईन करून घेतलेलं होतं. आणि अशा पद्धतीने ही महत्वाची मोठी कामं जी आहेत ती या ठिकाणी केलेली आपल्या दिसतात. नंतर चायना वॉर झालं. चायना वॉर 1962, त्या चायना वॉर मध्ये देखील महार सैनिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये तर आपण बघतो की हवालदार गोविंद कांबळे याला तर आधुनिक बाजीप्रभू असं म्हणतात. आधुनिक बाजीप्रभू म्हणजे बाजीप्रभूचं शिर छाटल्यानंतर तो लढाई करत होता. त्याच पद्धतीने हा गोविंद कांबळे जो आहे, हवालदार गोविंद कांबळे जो आहे, हा देखील त्या ठिकाणी त्याचे दोन्ही पाय कापून टाकले तरी देखील त्याची जी काही मशीन गन होती ती चालवत होता, ती तो चालवतच राहिलेला होता आणि त्याने चायनाचे अनेक शेकडो सैन्य त्यांनी त्या ठिकाणी मारून टाकलं आणि आपल्या देशातील अनेक सैनिकांचं त्यांनी प्राण वाचवलेलं होतं. आणि त्यावेळेला ती जी परिस्थिती होती, खरंच आता आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये, परंतु ती जी परिस्थिती जी निर्माण झालेली होती त्या परिस्थितीमध्ये भारताला माघार घ्यावी लागणार होती त्यावेळेला, परंतु भारतीय सैनिकांची तिथून पुढे आणण्याचं काम जे आहे ते या हवालदार गोविंद कांबळे यांनी केले होते. आणि म्हणून नंतरच्या काळामध्ये आपण बघतो की याच गोविंद कांबळे याला भारत सरकारने वीर चक्र देऊन त्या ठिकाणी त्याचा सन्मान केलेला आपल्याला दिसतो. पाकिस्तानवर 1965 मध्ये देखील अशाच पद्धतीने कच्छच्या रणामध्ये महार सैनिक लढले आणि हवालदार भिंगार दिवे याला त्या लढाईमध्ये वीर चक्र मिळालेलं आपल्याला दिसतं. नंतर आपण बघतो की मी आधी तुम्हाला सांगितले होते की व्ही गिरी यांच्या हस्ते आपल्याला फ्लॅग मिळाला की जो फ्लॅग महार रेजिमेंटसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. आपण जर पाहिलं तर या देशातली महार मशीन गन रेजिमेंट ही पहिली रेजिमेंट आहे की जिला स्वतःचा फ्लॅग स्वकर्तृत्वावरती 1970 मध्ये मिळालेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने हे जे काही महार समाजाने आपलं जे काही मार्शल ट्रेडिशन आहे, लष्करी जी काही संस्कृती आहे, ही लष्करी संस्कृती या समाजाने आपल्याकडे जपून ठेवलेली आपल्याला दिसते. ही जी काही मुवमेंट मी आज या ठिकाणी सांगितली, ही जी काही लष्कर भरतीची जी चळवळ आहे, ही लष्कर भरतीची चळवळ या ठिकाणी अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण का, तर या चळवळीच्या माध्यमातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांची जी काही मानवमुक्तीची मुवमेंट आहे ती देखील पुढे आणलेली आपल्याला दिसून येते. आज आपण पाहतो की आजच्या कालखंडामध्ये देखील त्या पद्धतीचं काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे की आपण आपल्या समाजाला पुढे घेऊन कसं जाऊ, भविष्याचा दृष्टिकोन आपल्या मुवमेंटमध्ये कशा पद्धतीने असायला पाहिजे याची मांडणी करण्याचं काम जे आहे ते आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सातत्याने या समाजाच्या भविष्याच्या दृष्टीने विचार करत होते असं नाही, तर संपूर्णपणे देशाच्या संदर्भातला देखील डॉक्टर आंबेडकर सातत्याने विचार करताना आपल्याला दिसतात. आणि डॉक्टर आंबेडकरांना हे माहिती होतं की माझा जो महार समाज आहे, हा महार समाज जो आहे तो एक असा समाज आहे की जो या देशामध्ये महत्वपूर्ण भूमिका, या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी निश्चितपणे पार पाडेल. आणि म्हणून ही जी काही महार समाजाची ही जी काही चळवळ आहे, ही चळवळ देखील लोकशाही मार्गानेच झालेली चळवळ दिसते आपल्याला. कुठेही एकाही सैन्याने रस्त्यावरती उतरून दगड मारलेले नाहीये किंवा अधिकाऱ्यांना मारलेले नाही, अधिकाऱ्यांना गोळ्या मारलेले नाहीये. कारण का, तर लोकशाही मार्गावरती या महार समाजाचा विश्वास होता. मग तो बाबा वलंगकरांपासून सुरू झालेला होता, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत ही जो संपूर्ण जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये या चळवळीमध्ये
जे काही पत्रव्यवहार जर आपण पाहिला तर महासमाज कशा पद्धतीने ही चळवळ पुढे नेत होता हे आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी मी आभार व्यक्त करेन CB खैरमोडे सरांचं, की त्यांनी हे संपूर्ण डॉक्युमेंट जे काही उपलब्ध करून ठेवलं, की या समाजाचा जो काही इतिहास मागे राहिला असता तो अस्पृश्य समाजाचा लष्करी पेशाचा जो इतिहास आहे तो इतिहास या ठिकाणी पुढे, आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या सहज मिळालेल्या नाही आहेत मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप अथक प्रयत्न याच्यासाठी केलेले आहेत. आज आपण पाहतो की आपण कशाही पद्धतीने कुठलीही मुवमेंट कुठल्याही बाजूला चालवत असतो, आपण काय बोलतो ते देखील आपल्याला कळत असतं. म्हणून आपण आता प्रतिक्रियावादी न होता क्रियावादी होत राहिलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे काही सांगितलेलं आहे, शिका, संघटित व संघर्ष करा, आपण आपल्या न्याय हक्कासाठी लढलंच पाहिजे. कारण डॉक्टर आंबेडकरांना माहिती होतं की ही जी संघर्ष करणारी जमात आहे ही महार समाज आहे. आपण संघर्ष करत राहायला पाहिजे, न्याय आपल्याला सातत्याने मिळत राहील मित्रांनो. आज या ठिकाणी ही ही जी काही मंडळी आहेत आपण जर पाहिलं, गोपाळबाबा वलंकर असतील, शिवराम जानबा कांबळे असतील, ही मंडळी काही छोटी मंडळी नाही. गोपाळबाबा वलंकर हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे सहकारी होते, त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेले होते. ते दापोलीला सैन्यामधून बाहेर निघाल्यानंतर ते मास्तर म्हणून काम करत होते, शिक्षक म्हणून काम करत होते. त्याचबरोबर ते सुधारक, दीनबंधू सारख्या वृत्तपत्रामधून लेखन करत होते, आणि त्यांनी 1888 साली विठाळ विध्वंसन नावाचं पुस्तक लिहिलेलं होतं. त्याचबरोबर शिवराम जानबा कांबळे हे जे आहेत यांनी देखील पर्वती सत्याग्रहाच्या माध्यमातून या देशातील असणाऱ्या अस्पृश्यांचा प्रश्न जगासमोर मांडलेला होता. त्याचबरोबर हे शिवराम जानबा कांबळे आहेत की ज्या शिवराम जानबा कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 1 जानेवारी 1927 ला भीमा कोरेगावला घेऊन गेले, आणि त्या ठिकाणी तो भीमा कोरेगावचा विजयस्तंभ दाखवला. आणि हा विजयस्तंभ आज आपल्याला या महार समाजाच्या पूर्ण असणाऱ्या शूरत्वाची जी काही ग्वाही देत आहे. आणि आपण पाहतो की दरवर्षी आपण सर्व मंडळी त्या विजयस्तंभाला भेट देण्यासाठी जातो, परंतु ती फक्त भेट देतो. आपण त्या विजयस्तंभापासून आपण प्रेरणा घ्यायला शिकलं पाहिजे, लढण्याची प्रेरणा घ्यायला शिकलं पाहिजे, आपल्यावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा मुकाबला करण्याची आपण शपथ घेतली पाहिजे. त्याचबरोबर ही कशा प्रकारे अन्याय अत्याचार मिटेल याच्या संदर्भामध्ये आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण बघतो की ही जी काही मंडळी आहेत, गोपाळबाबा वलंकर, शिवराम जानबा कांबळे यांनी जर त्या काळामध्ये ठरवलं असतं, किंवा डॉक्टर आंबेडकरांनी जर ठरवलं असतं की चलो त्या जनरलच्या घरावरती मोर्चा काढा, त्याच्यावरती दगडफेक करा, तर लोकांनी केलं असतं ना. परंतु असं झालेलं आपल्याला दिसत नाही. ही एक मुवमेंट उभी केली, ही लोकशाही मार्गातून चालणारी ही चळवळ, ही जगातली पहिली अशी चळवळ आहे की जी चळवळ चालवणारे जे काही म्होरके होते, जे नेते होते, ते शिक्षित होते, परंतु त्यांच्या मागे जे काम करणारे जे सैन्य होतं ते अशिक्षित सैन्य होतं. कारण त्यांना शिक्षणापासूनच वंचित ठेवलेलं होतं. ही थोडेफार लोक शिकून जे पुढे आलेले होते, ही मंडळी ह्या संपूर्ण अशिक्षित समाजाचं नेतृत्व करताना आपल्याला दिसतात. आणि आपण पाहतो की ह्या अशिक्षित लोकांनी ह्या नेतृत्वाला जी काही साथ दिलेली होती ती साथ देखील अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून ही चळवळ जी आहे ही येड्या गबाळ्याचं काम नाहीये. ही चळवळ ही या देशातली अशा प्रकारची चळवळ आहे की या चळवळीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक नेतृत्व देखील पुढे उभं राहिलेलं आपल्याला दिसतं. आणि याच चळवळीच्या माध्यमातून भारताचं संविधान देखील नंतरच्या काळामध्ये लिहिलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या चळवळीमधून अस्पृश्य समाज असेल किंवा इतर समाज जे आहेत या सर्व समाजांच्या न्याय हक्काची लढाई या ठिकाणी पुढे उभी केलेली आपल्याला दिसून येते. आणि आपण पाहतो की ही जी काही सगळी मंडळी, जी नेते मंडळी, मी मगाशी जी काही नावं तुम्हाला वाचून दाखवली, या सर्वांचे जे काही आपल्यावरती ऋण आहेत हे ऋण आपण या ठिकाणी जपले पाहिजे. आणि मी आज जे काही संदर्भ वगैरे घेऊन तुमच्याशी बोललेलो आहे, हे सर्व जे संदर्भ आहेत हे अत्यंत महत्वाचे असलेले आपल्याला दिसतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महार समाजाचं सातत्याने त्यांनी गौरवच केलेला आहे. कारण का, त्यांना माहिती होतं की हा समाज प्रामाणिक समाज आहे, इमानदार समाज, आणि हा समाज माझी चळवळ जी आहे ही पुढे घेऊन जाण्यासाठी लायक असणारा समाज आहे. आज मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की ह्या प्लॅटफॉर्मवरून जर काही तरुण हे ऐकत असतील तर या तरुणांना माझी विनंती आहे की आपण महार रेजिमेंट, महार मशीन गन रेजिमेंट, महार बटालियन मध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करावा, सैनिकी व्यवसायामध्ये जाण्याचा प्रयत्न करावा.
आणि सैन्यामध्ये असणाऱ्या जे काही पोस्ट आहेत, ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, त्या कशा आपल्या पदरात पडतील याचा आपण विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण सैन्यामध्ये जाणं म्हणजे शिस्तबद्धपणा आपल्याला लावून घेणे, आणि ज्या व्यक्तीला शिस्तबद्ध जो व्यक्ती होतो तो व्यक्ती सातत्याने पुढे जात राहतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही खुलं पत्र लिहिलेलं आहे, त्याच्या रिपब्लिकन पक्षाच्या संदर्भातले जे खुलं पत्र लिहिलेलं आहे, त्या पत्रामध्ये देखील डॉक्टर आंबेडकर म्हणतात शिस्तबद्ध सैन्य पाहिजे. कारण शिस्तबद्ध सैन्य जर असेल तर ते मार्गक्रमण व्यवस्थित पुढे 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 जाताना करताना आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून ही जी काही चळवळ आहे, ही चळवळ सुरू झाली आणि तिचा जो काय एंड आहे तो एंड देखील चांगला झालेला आपल्याला दिसतो. अशी चळवळ की जी चळवळ ज्यांनी न्याय हक्कासाठी सुरू झाली, ती चळवळ 50-60 वर्ष सातत्याने महार समाजाने या ठिकाणी लढवली. गोपाळबाबा वलंगकर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवराम जानबा कांबळे, रामजी सकपाळजी, ह्या सगळ्यांनी मिळून, सुभेदार घाटगे असतील, सुभेदार धर्माजी खांबे असतील, धोत्रे असतील, ही सर्व मंडळी ह्याच्यामध्ये कार्यरत असताना आपल्याला दिसतात. आणि ही चळवळ यशस्वी झाली. ही चळवळ योग्य दिशेने मार्गक्रमण केल्यामुळे यशस्वी झाली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक शिक्षित आणि उच्च विद्याविभूषित अशा प्रकारचे नेतृत्व या चळवळीला लाभल्यामुळे एक संविधानात्मक माध्यमातून झालेली ही जगातली पहिली चळवळ आहे असं या ठिकाणी मी मानतो. माझं व्याख्यान या ठिकाणी मी या ठिकाणी आता मी संपत आहे. मी आधार फाउंडेशनच्या संपूर्ण टीमला या ठिकाणी मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि जर काही कुणाचे प्रश्न असतील तर आपण या ठिकाणी मला विचारावेत. या ठिकाणी मी आपली उत्तर देखील द्यायला तयार आहे. ते चॅट बॉक्स मध्ये मला काही प्रश्न जर आले तर या ठिकाणी मी निश्चितच त्याची उत्तर देईन. ही चळवळ जी आहे, ही चळवळ अत्यंत महत्वाची चळवळ आहे. आधार फाउंडेशनचे आमचे सन्माननीय डॉक्टर संजय पाईकरावजी, तसेच त्यांची संपूर्ण जी टीम आहे, या संपूर्ण टीमचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि हे व्याख्यान मी या ठिकाणी थांबवत आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आणि आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या तुम्ही मला स्वतः कळवाव्यात. त्याचबरोबर काही प्रश्न असतील तर माझा नंबर तुम्ही लिहून घ्या, 9029118010. 9029118010. आपल्याला जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी मला विचारू शकता. मी तुम्हाला माहिती देण्यासाठी निश्चितच उपलब्ध असेल. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.